सोमवारी बाजारात काय होणार? कारण 2 दिवसामध्ये डाव जोन्स मध्ये आपल्याला 1500 पॉईंटचं करेक्शन बघायला भेटलं. नॅसडॅक मध्ये 1500 पॉईंटचं करेक्शन बघायला भेटलं, पण टक्केवारीमध्ये जर बघितलं तर 6% आणि डाव जोन्स मध्ये 3%. ते आता आपण बघितलंय का शुक्रवारी आपल्याकडे बिहारमध्ये निकाल आलेले आहेत. एनडीएला एकदम प्रचंड प्रचंड बहुमत भेटलेलं आहे, पण शुक्रवारी दिवसभर मार्केटने त्यावरती रिॲक्शन दिली नाही. दिली रिॲक्शन तर 3च्या नंतर दिली, आणि 3च्या नंतर दिली पण ती 5 मिनिटांमध्ये 100 पॉईंटची रिकव्हरी. त्यामुळे सगळं कन्फ्युजन 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 आहे. पण मग हे कन्फ्युजन दूर करायचं आहे. त्याकरता चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आणि त्यानंतर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली, त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तर आपण एक बघायला पाहिजे का शुक्रवारी नेमके आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदार आणि जे संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत त्यांनी काय काय केलेलं आहे ते बघणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत का निफ्टीचा ओआय डाटा काय आहे, तोही बघणं खूप महत्वाचं आहे. आणि तर मग आपण करूया या आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर बघा, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हा डाटा तुम्हाला असं सांगतोय, तर हा डाटा असा सांगतोय का 4,968 करोड रुपयाची ही जी आहे कॅश मध्ये सेलिंग आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग आहे. 4,968 करोड रुपये म्हणजे ते थोडे नसतात. त्यानंतर त्यांनी आपल्या इंडेक्स फ्युचरमध्ये जवळजवळ 1,873 करोड रुपयाची सेलिंग केलेली आहे. आणि त्यानंतर 316 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर. आकडा जर तुम्ही बघितला तर हे राऊंड फिगर 5,000 करोड रुपयाचे आपण कॅशमध्ये पकडा, आणि त्यानंतर हे 18 आणि 3 2100 करोड रुपये हे पकडा. म्हणजे जवळजवळ 7,100 करोड रुपये इतक्या रुपयाची सेलिंग आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी केली. पण जे आपले संस्थात्मक जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी ही 8,460 करोड रुपयाची खरेदी केली. म्हणजेच आता हा जो आकडा आहे सेलिंगच्या आकड्यापेक्षा आपल्या देशातल्या गुंतवणूकदारांनी खरेदी जास्त केली. त्यामुळे आपल्याला शेवटी शेवटी मार्केटमध्ये रिकव्हरी बघायला भेटली. पण मग आता काय झालेलं आहे, सोमवार आपल्याला असा राहील. कारण का होते, शुक्रवारी कधी कधी आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला भेटते. लोक जास्त पोझिशन रिस्क मध्ये घेत नाहीत, कारण लोकांना असं वाटतं कशाला रिस्क घ्यायची, बघूया आपण परत सोमवारी. आणि म्हणून आता ह्या सगळ्या बिहारच्या निकालावरती जी काय रिॲक्शन येणार आहे ती रिॲक्शन आपल्याला सोमवारी बघायला भेटेल. आणि बाकी त्यामध्ये काय काय ज्या पॉझिटिव्ह न्यूज आलेल्या आहेत त्याही आपण या ठिकाणी जाणून घेऊ. आपण तत्पूर्वी आपण बघूया एकदा आपला निफ्टीचा जो डाटा आहे तो डाटा एकदा आपण त्या ठिकाणी बघूया, आणि त्यानंतर काय महत्वाच्या न्यूज आहेत आणि त्या न्यूजचा काय इम्पॅक्ट होणार आहे त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल का निफ्टीचा ओआय डाटा आपल्याला बघायचा आहे. काय काय आहे, कुठे कुठे काय काय आपल्याला त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग झालेले आहेत, कुठे कुठे शॉर्ट्स क्रिएट झालेले आहेत, ते आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचे. अर्थात त्याला आपण ऑप्शन चेन डाटा जो म्हणतो तो डाटा आपल्याला या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. तर आता हा जो डाटा जर आपण बघितला तर डाट्यानुसार आपल्याला काय बघायला भेटतंय आपण ते जाणून घेऊ. आता आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, 25,800 आणि 26,000. 25,800चा जर तुम्ही हा पुट आणि कॉल जर बघितला, याचं कारण आपला जो काय आपला सपोर्ट आहे आपण बघितलं शुक्रवारच्या दिवशी दिवसभर 25,800च्या आसपास आसपास खेळत राहिलं. शेवटी एक आपल्याला त्या ठिकाणी स्मार्ट रिकव्हरी भेटली. पण या 25,800च्या कॉलवरती आपण या ठिकाणी 94 लाख कॉल त्या ठिकाणी शॉर्ट आहेत. पण पुट मध्ये जर बघितलं तर 1,28,00,000 पुट शॉर्ट आहेत. म्हणजे या ठिकाणी कॉल पेक्षा पुट आपला त्या ठिकाणी शॉर्ट जास्त आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी पुट मध्ये आपल्याला असं दिसतंय का हे पुटवाले 25,800च्या खाली मे बी निफ्टीला जाऊन देणार नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी सपोर्ट आपण त्या ठिकाणी त्याला मानूया, शॉर्ट टर्म सपोर्ट. आणि त्यानंतर 25,900 जो आहे का आपण ज्याच्यावरती क्लोज झालोय त्यावरती आपल्याला थोडंसं कन्सोलिडेशन बघायला भेटेल. कारण उद्या जरी सकाळी थोडंफार गॅप अप ओपनिंग होण्याची शक्यता आहे, ती का आहे ते मी तुम्हाला सांगेल. पण ते झाल्यानंतर मग बाबा टिकवायचं का नाही, त्याच्यावरती जाऊन द्यायचं का खाली आणायचं, यावेळी कन्सोलिडेशन होणार. कॉलमध्ये आपण बघतोय का 1,18,00,000चा ओआय आहे, आणि त्यामध्ये नवीन 35 लाखाचा ओपन इंटरेस्ट वाढलाय. पुटमध्ये आपण या ठिकाणी बघतोय का 16 लाखाचा ओपन इंटरेस्ट आहे, आणि तरी जवळजवळ 1 करोडचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी कन्सोलिडेशन होणार, मारामारी होणार. 25,900च्या वरती टिकायचं नाही टिकायचं टिकायचं नाही टिकायचं. पण जर पुट कॉल रेशो जर आपण बघितला तर तो 0.92 आहे. म्हणजे ठीकठाक आहे, काय एवढं काय असा इतकाही वाईट नाहीये. आणि त्यानंतर 26,000 वरती जर आपण बघितलं तर 26,000च्या वरती जाणं म्हणजे एक महा मुश्किल असं आपण म्हणूया का हिमालय क्रॉस करण्यासारखं असं वाटतंय.
कारण इथे तुम्ही जर 26,000 वरती बघितलं तर 2,76,00,000चा ओआय आहे. पुटवरती 1,58,00,000चा आहे, पण कॉलवरती आपण त्या ठिकाणी 68,00,000चा ओआय एका दिवसामध्ये आपल्याला वाढताना दिसतोय. 26,000 जो आहे हा आपल्यासाठी मोठा रेजिस्टंट असणार आहे, कारण 26,000 वरती खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग झाली. पण मार्केटमध्ये काही गोष्ट अशक्य नाही. काल आपण बघितले का शेवटच्या क्षणी एकदम स्मार्ट रिकव्हरी 15 मिनिटांमध्ये, 15 आणि 5 मिनिटांमध्ये आपल्याला 100 पॉईंटची रिकव्हरी आली, 100-125 पॉईंटची रिकव्हरी आली. तसंच जर 26च्या वरती जर आपण गेलो टिकलो तर मग आपल्याला हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शॉर्ट कव्हर होतील, कारण मंगळवारी एक्सपायरी आहे. आपल्याला माहिती आहे सोमवारी मंगळवारी मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी भरपूर असते. ह्या भरपूर असलेल्या व्हॉलॅटिलिटीचा फायदा जर घ्यायचा असेल तर जर 26च्या वरती जर आपण गेलो टिकलो तर जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटेल, कारण शॉर्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहेत आणि ही शॉर्ट कव्हरिंग 26,200 पर्यंत सुद्धा निफ्टीला घेऊन जाऊ शकते. लक्षात ठेवा, 26,200 पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 26,200 कडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे इथे आपल्याला याच्यातून काय मतितार्थ कळाला आहे, कारण हे का बघायचं आहे. आपल्याला कळतंय सपोर्ट काय आहे, रेजिस्टन्स काय, तर आपल्याला रेजिस्टन्स कळलेला आहे 26,000 आणि त्यानंतर सपोर्ट कळलेला आपल्याला 25,800 आणि त्यानंतर 25,900 आपल्याला कन्सोलिडेशन. 25,900च्या वरती जर टिकला तर पॉसिबिलिटी आहे 26,000 पर्यंत जाईल आणि 26,000च्या वरती जर गेला तर मग डायरेक्ट 200 पॉईंट. कारण काय, एक तर बिहार निवडणुकीचा इम्पॅक्ट आपल्या मार्केट वरती शुक्रवारी म्हणावा तेवढा झाला नाहीये, तोही आहे आणि त्यानंतर शॉर्ट कव्हरिंग आहे. ओके, आता मग इथे तुम्हाला मला सांगायचं आहे का काय आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का जी मला सांगायची, काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत का मार्केट वरती ओपन होऊ शकतं, तर ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. ओके, आता पहिली जी गोष्ट आहे डोनाल्ड ट्रम्प तात्या, हिच्याशिवाय तर आपलं काय होत नाही. आता डोनाल्ड ट्रम्प तात्या जरा थोडे नरमलेत आणि ते नरमलेत त्याचं कारण आहे फेडने, जे मी तुम्हाला सांगितलं जे मार्केटमध्ये अमेरिकेच्या मार्केटमध्ये गेल्या 2 दिवसात करेक्शन झालं त्याला आहे कारण फेड म्हणतंय महागाई वाढली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये जे व्याजदर कमी करण्याचे संकेत होते ते व्याजदर कपात होणार नाहीये आणि त्यामुळे मग आपल्याला त्या ठिकाणी करेक्शन बघायला भेटले. बिटकॉइनमध्ये करेक्शन, गोल्डमध्ये करेक्शन, मार्केटमध्ये करेक्शन सगळं त्या ठिकाणी बघायला भेटले. त्याला कारण फेड आहे, कारण फेडचा जो एक मेंबर आहे त्यांनी सांगितलं का डिसेंबर महिन्यामध्ये मे बी व्याजदर कमी होणार नाहीये, कारण महागाई वाढली. महागाई वाढण्याला सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे, टॅरिफ. ओके, हे जे टॅरिफ आहे ते महागाई वाढण्याला सगळ्यात महत्वाचं कारण हे टॅरिफ आपण म्हणतोय का, हा भारतावरती टॅरिफ लावला म्हणजे काय, भारतातली जी 50 रुपयाची वस्तू, अशी आपण समजूया का भारतातली जी आपली 100 रुपयाची वस्तू आहे. ओके, तर 100 रुपयाची वस्तू अगोदर जर आपण बघितलं, आता आपल्यावरती जो टॅरिफ किती आहे, आपल्याला पहिला 50% लावलाय, नंतर परत ऍडिशनल 50%, 100% टॅरिफ आहे. आता ही 100 रुपयाची वस्तू पहिली आपल्याला फक्त 10% टॅरिफ होता, त्या ठिकाणी 110 रुपयाला अमेरिकेत इथे म्हणजे जो व्यापारी तिथला असेल त्याला ते 110 रुपयाला घ्यावा लागायची 10% टॅरिफ. आता आपल्याकडे 200% टॅरिफ झालाय. 100 रुपयाच्या वस्तूवर तिथल्या व्यापाऱ्याला 100% टॅक्स द्यावा लागतो. म्हणजे हा तो टॅक्स आहे तो कुणाकडनं घेणार, सामान्य जनतेकडनं घेणार. म्हणजे 100 रुपयाची वस्तू जाणार अराउंड 220 रुपयाच्या आसपास, कारण त्यात त्याचा प्रॉफिट कमिशन वगैरे सगळ्या गोष्टी पकडल्या तर. म्हणजेच आता ह्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू या टॅरिफमुळे सामान्य जनतेला महाग विकत घ्यावा लागतात. पण जर त्याला काही ऑप्शन असेल तर ते दुसऱ्या कंपन्यांचे पण घेतात. मग होतं काय, जो काही ऑप्शन मार्केटमध्ये असतो, मग कस्टमर एखादी ब्रँडेड घ्यायची तर दुसऱ्या कंपनीची वस्तू घेतो. त्यामुळे आपल्या देशातल्या कंपन्यांचा माल तिकडे जाणं कमी झाले, निर्यात कमी झालाय, त्याचा फटका आपल्याला बसलाय. पण ह्या टॅरिफचा सगळ्यात फटका बसलाय तिथल्या आपण म्हणूया रिटेल कस्टमर असतील, सामान्य जनतेला बसलाय. आणि त्यामुळे झालं काय ते आपण जाणून घेऊ. आता जवळजवळ आता काय होतं, अमेरिकेत जशा आपल्याकडे निवडणुका चालू असतात राज्यामध्ये, तशा तिकडे निवडणुका होतात. ह्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 6 निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्पचा पराभव झालाय. 6 निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्पचा पराभव झालाय. त्यानंतर सगळ्यात महत्वाची अशी गोष्ट झालीय का, इथे आपल्या सगळ्यांना माहितीये हा पराभव तर झालाय, पण न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्पचा पराभव झालाय. त्याच्या त्याच्या पार्टीचा पराभव झालाय. आणि आता सामान्य जनता आंदोलन करते आणि हे सगळ्या गोष्टीमुळे डोनाल्ड ट्रम्प नरमलेत. आणि हा डोनाल्ड ट्रम्प नरमल्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, टॅरिफ कपातीची घोषणा केलेली आहे.
टॅरिफ कपातीची घोषणा केली बऱ्याचशा वस्तूंमध्ये, त्याचा फायदा आपल्याला होईल. आणि डोनाल्ड ट्रम्प पुढच्या वर्षी भारतामध्ये येणार आहे. तत्पूर्वी असं मला वाटतंय का डील आपली जी अमेरिकेबरोबर आहे ती डील होणार आहे. संकेतही त्याने दिलेत का 50% जो टॅरिफ आहे तो टॅरिफ आम्ही कमी करणार आहोत. मग आता ही एक महत्वाची घडामोड आहे. आणि त्यानंतर आहे आपल्याकडं सगळ्यात महत्वाची गोष्ट, ती म्हणजे काय आहे, आपली जी महागाई आहे, आपल्या देशातली महागाई झालेली आहे 0.25%. त्यामुळे आरबीआय आपल्याकडे काय करू शकते, आरबीआय रेट कट करू शकते. याचाही बेनिफिट आपल्याला बघायला भेटेल, खास करून बँकिंग सेक्टरमध्ये, रियालिटी सेक्टरमध्ये आपल्याला त्याचा बेनिफिट बघायला भेटेल. ज्या कंपन्या देणार एनबीएफसी कंपन्या असतील त्यावरती सुद्धा आपल्याला बेनिफिट बघायला भेटेल. व्याजदर जर कपात केली तर तोही आपल्याला एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. त्यानंतर बिहार इलेक्शन आहे. बिहार इलेक्शनवरती मार्केटने अजून आपल्याला रिॲक्शन दिलेलं नाही चांगल्या प्रकारे, त्याची रिॲक्शन आपल्याला सोमवारी येईल. तर ह्या बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये सोमवारी आपल्याला एक थोडा गॅप अप ओपनिंग बघायला भेटेल. त्यानंतर थोडं कन्सोलिडेशन आणि शॉर्ट कव्हरिंग सुद्धा बघायला भेटू शकते, जर आपण 25,800 तोडला नाही तर. कारण काय होतं, जर तरचा खेळ आहे. नाही तर परत नाही गेल्यावरती तुम्ही परत कॉमेंट करा, असेल तुम्ही तर म्हटले 26,000 जाईल, पण 25,800 नाही तोडलं तर मग त्याच्यावरती आपल्याला जाईल. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे आपल्याला निफ्टीचा चार्ट बघणं गरजेचं आहे. हा चार्ट जर आपण या ठिकाणी बघितला तर या चार्ट होते आपल्याला काय बघायला भेटतंय ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. थोडं मी मला आता मिनिमाइज करतो, मला मोठं काय राहायची गरज नाही, तसाही आपण सामान्य जनता आहे त्यामुळे थोडं मी मला मिनिमाइज करतो. निफ्टीचा चार्ट जर आपण बघितला तर ह्या चार्टवरती तुम्ही बघू शकता का आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती शेवटी दोन मस्तपैकी ग्रीन कॅन्डल तयार झालेले आहेत. आणि जो आपला मेन झोन होता रेजिस्टन्सचा 25,860 होता, तोही क्रॉस केलाय. 25,900च्या आसपास आपण त्या ठिकाणी क्लोज झालोय. पण जो सुपर ट्रेंड आपला निगेटिव्ह होता तो जरा थोडा पॉझिटिव्ह मध्ये जाताना दिसतोय. म्हणजेच आपल्याला इथं असं दिसतंय का निफ्टी जरा थोडं हे 2-3 दिवस म्हणजे पर 2 दिवस हे जरा निगेटिव्ह ट्रेंड चालू होता, तो जरा थोडा पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट झालेला आहे. आणि त्यामुळे थोडा ट्रेंड रिव्हर्सल आपल्याकडे जरा होताना दिसतोय. आणि त्यामुळे आपल्याला मे बी एक चांगल्या प्रकारे जी रिकव्हरी, बघा इथे जी काही रिकव्हरी बघायला भेटली होती, अशी एखादी रिकव्हरी आपल्याला निफ्टीमध्ये बघायला भेटू शकते. तेव्हा एकंदरीत चित्र असं दिसतंय का ह्या सगळ्या ज्या गोष्टींचं जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं, फेडचा जो डिसिजन असेल, त्यानंतर आपलं डोनाल्ड ट्रम्पचं टॅरिफ कमी करणं असेल, का डोनाल्ड ट्रम्पचं त्या ठिकाणी पराभव होणं असेल, आणि आपल्या ज्या आरबीआय व्याज दर कपातीची शक्यता आहे कारण महागाई कमी झाली, या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला एक गॅप अप ओपनिंग आणि एक अशी एक आपण म्हणूया चांगली तेजी बघायला भेटू शकते. कारण काय झाले, डावजोन्स मध्ये करेक्शन तर झाले, पण डावजोन्स मध्ये करेक्शन झाल्यानंतर कंटिन्यू पडणार आहे का नाहीये, थोडासा तिकडे रिव्हर्सल येईल, त्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटेल. कारण जर डावजोन्सचा तुम्ही जर चार्ट जर बघितला, हा डावजोन्सचा चार्ट एकदा मी तुम्हाला दाखवतो. हा डावजोन्सचा चार्ट कुठे गेला बाबा, इथे हा. तर ह्या चार्टनुसार आपण बघतोय का एवढं करेक्शन आपल्याला त्यामध्ये झालेलं बघा. आता इथे तुम्ही बघू शकताय हे करेक्शन डावजोन्स मध्ये आपल्याला या 8 तारखेपासून अशी मोठी तेजी आलती, परत करेक्शन झालंय आणि सपोर्ट झोनच्या आसपास डावजोन्स आलेला आहे. इथून थोडा रिव्हर्सल अपेक्षित आहे. तिकडे रिव्हर्सल जर झाला तर आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे. म्हणून असे एकंदरीत संकेत तयार झालेले आहेत का डावजोन्स मध्ये पण रिकव्हरी येईल. कारण जर तुम्ही बघितलं का डावजोन्स मध्ये शेवटच्या क्षणी आपल्याला बघतोय आपण, बघा इथे डावजोन्स मध्ये शेवटच्या क्षणी शुक्रवारी थोडी रिकव्हरी आलेली आहे आणि जो पूर्णपणे निगेटिव्ह ट्रेंड चालू होता तो सुपर ट्रेंड मध्ये कन्वर्ट झालाय. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहेत. तेव्हा असं वाटतंय का ह्या आपल्याला 1-2 दिवस एक चांगली रिकव्हरी मार्केटमध्ये बघायला भेटू शकते. मे बी आपण 26,200 पर्यंत आरामशीर जाऊ शकतो. ओके. आणि तेव्हा आता एकंदरीतच 15 मिनिटाचा व्हिडिओ आपला झालाय आणि तेव्हा जरा थोडंसं आपण आपल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी जरा पोटा पाण्याचं मी बोलतो. बघा आता एकंदरीत आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फ्री टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती आपण काय अपडेट टाकत असतो. त्यानंतर आपला पेड टेलिग्राम चॅनल आहे, त्याची जी आपली मेंबरशिप फी आहे 1,350 रुपये 12 महिन्यासाठी. कुणाला महिन्याचा घ्यायचा असेल, 3 महिन्याचा घ्यायचा असेल, 6 महिन्याचा घ्यायचा असेल, आपल्याला त्याचाही प्लॅन आहे. 3,000 रुपये जर तुम्ही भरले तर त्या ठिकाणी लाईफ टाईम प्लॅन आहे. यामध्ये आपल्याला जे आपण काही स्विंग ट्रेड घेत असतो ते मी तुमच्या बरोबर शेअर करत असतो. आपल्याला जर त्याची जर मेंबरशिप घ्यायची असेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलच्या मार्फत दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन पेमेंट करायचंय, तुमचा नंबर टाकायचा आहे. तुमचा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऑटोमॅटिक लिंक येऊन जाते. त्यानंतर आपला जो युट्यूब चॅनल आहे, तर ह्या युट्यूब चॅनलची जी आपली मेंबरशिप आहे ती मेंबरशिप आपण घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही 119 रुपयाची जर मेंबरशिप घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणी खास आपल्यासाठी बनवलेले जे व्हिडिओज असतात
ते व्हिडिओज मी तुमच्या बरोबर शेअर करत असतो. त्यामध्ये तुम्हाला एज्युकेशनल व्हिडिओ असतील किंवा काय आपल्याला ब्रेकआउट असतील, स्टॉक्स असतील, त्याविषयी तुम्हाला व्हिडिओ असतात. आणि जर तुम्ही ₹299 जर प्लॅन जर घेतला तर त्यामध्ये तुम्हाला काय आहे, तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलचा सुद्धा ऍक्सेस त्यामध्ये भेटतो. तेव्हा मग तुम्ही विचार करा तुम्हाला कुठल्या प्रकारची मेंबरशिप घ्यायची आहे ते. ओके. आणि तेव्हा आता इथे आपण थांबूया. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता, कारण डिस्क्लेमर देणे गरजेचं आहे. सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलाय. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही याची कृपया नोंद घ्या. आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि तेव्हा इथे थांबूया आपण. जर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या छोट्याशा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटूया परत नवीन विषयासह.